भरत कुमार विश्वकर्मा. पूज्यश्रींना भरत कुमार प्रणाम. विश्वकर्मा बोला. पूज्यश्रींना प्रणाम. हो बोला. दादाश्रींनी आपल्याकडे अचानकच बोलवलं वडोदऱ्याला ज्ञान घेण्यासाठी. स्वप्नवत वाटतंय. पहिल्यांदा मोबाईल ॲप्सवर दादाजींची वाणी वाचली. मोबाईलवरूनच कळलं की वडोदऱ्याला सत्संग 22 तारखेपासून आहे. मग नंतर दादाजींनी मार्ग बनवला इथे येण्याचा. 1 महिन्याच्या आतच हे सगळं फारच वेगाने झालं. सगळी पुस्तकं वाचणं, त्रिमंत्र बोलणं, प्रतिक्रमण करणं, 9 कलम म्हणणं, या साऱ्यांना उपयोगात आणणं. स्वतःच्या व्यवहारात बदल एवढा घडला जास्त की घरचे लोक आणि मित्रमंडळी सारेच म्हणायला लागले की तू वेडा झालायस, इलाज करून घे. म्हणून मी स्वतःचा इलाज करून घेण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे. पूज्यश्री, आणखी एक गोष्ट जी डोक्यात फारच प्रकर्षाने घोळतेय की व्यवस्थित आपण खूपच लवकर आमंत्रित करून आपली सारी जी काही प्रतिक्रमणे आहेत तिच्या समक्ष का नाही करू शकत, किंवा कोणताही असा उपाय आहे का ज्यामुळे व्यवस्थित शक्तीला आमंत्रित नाही, करता नाही. येईल? एका दिवसात सगळं सारं जेवण जेवायचं का? संपूर्ण आयुष्यभराचं बस नंतर नाही, असं काही होऊ शकतं का? नाही, असं तर नाही होऊ मग शकत. असं समजा रोज थोडं खायचं आणि पुन्हा टॉयलेट बाथरूमला जायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी खायचं. चालतच राहणार. एक दादाजी, एक कर्म उदयास येईल, त्याचा समभावाने निकाल करा. दुसरा लेअर येईल ज्ञानात राहून त्याचा समभावाने निकाल करा. असं हळूहळू एक एक कर्म पूर्ण होत जाईल आणि सगळी कर्म जेव्हा पूर्ण होतील तेव्हा देहातून होईल तुमची सुट्टी, बाहेर पळून जायचं. दादाजी, काहीतरी मार्ग असेल तर आपण खूपच नाही, सातत्याने आणि लवकरात लवकर काहीतरी करू शकतो. असा काही मार्ग एकच आहे का? मार्ग आहे. भरत कुमार पासून कायम विभक्त राहायचं आणि त्याच्या सतत जागृतीत राहायचं, बस, असंच ना? त्याच जागृतीत राहायचं. हे कोणाला होत आहे? मी स्वतः कोण आहे ह्याच जागृतीत, तटस्थपणाच्या जागृतीला प्रत्येक अवस्थेला ते जागृत यज्ञ म्हटलं जातं. त्याची आहुती स्वाहा. हे जे होत आहे तो यज्ञ, तो जागृतीरूपी यज्ञ. एक एक अवस्था भरतकुमारची उत्पन्न होईल, त्याचा समभावाने निकाल केला. आपली आहुती झाली एक एक अवस्थेची. एक ॲट ए टाइम एकच होईल. दुसऱ्या क्षणी दुसरं, तिसऱ्या क्षणी दुसऱ्या मिनिटाला तिसरा संयोग, पण एकेकाचा समभावाने निकाल करत राहा. तर या व्यवस्थेची वाट बघण्यातच खूप जास्त वेळ लागेल. शिवाय संपूर्ण वेळ जागृतीत राहायचं अनंत खूपच अवतारांपासून कठीण आहे. अनंत अवतार निघून गेले तोवर झोपेत होतो आपण. आता थोडी जागृती आली, मग आपण धावाधाव करू. ट्रेनचं तिकीट काढल्यावर आपण धावतो का गाडीसाठी? लवकर जायचं, अहमदाबादला लवकर जायचंय. भाऊ कधी येणार? ड्रायव्हर जरा फास्ट चालवा ना गाडी, जरा लवकर येईल ना. लवकर पोचायला धावता का तुम्ही? का नाही, आरामात झोपून जाता? झोपूनच जातो अंथरुणाची बऱ्याचदा. वळकटी पायाखाली ठेवून हाताची घडी घालून चोरी न होण्याची दक्षता घेऊ, नाही का? लक्ष ठेवून डुलक्या घेता की हो. नाही? बस तसं झोपून जायचं. काय गाडी पोहोचवतीये, हे मोक्षाचं जहाज आहे, यात बसायचं, मोक्षाचं एक स्टेशन येईल तोपर्यंत उतरायचं नाही. दादाजी, कायम जागृतीत राहावं असा आशीर्वाद तर सर्वांनाच हवा असतो. बरोबर आहे. अजागृती कोण करेल? त्याला बाहेर काढा घरातून. मोह, लालसा, विषय, विकार, मान, लोभ, त्यांचा समभावाने निकाल करा. हॅलो. हा, जय सच्चिदानंद. बोला. श्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माझा प्रश्न असा आहे की साक्षात्कारी पुरुष किंवा मुक्त पुरुषांची लक्षणं कशी असतात, अनुभव कसे असतात, हे कृपा करून सांगावं. अनुभव म्हणजे बघा, तुम्हाला स्वतःपासून मुक्त करवलं तर समजायचं की हा साक्षात्कारी पुरुष, मुक्त झालो आपण. आपल्याला मुक्त करून द्यायला हवं त्यानं. समजा पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला बांधलाय असं दोरीने, खांबाला, शिवाय दुसऱ्यालाही बांधलं असेल, तिसऱ्यालाही बांधलंय, चौथ्यालाही, मग कोण कोणाला सोडवेल? मग जो मुक्त होईल, बाबा जरा लवकर इकडे ये, कात्री घे, ही दोरी काप. नंतर आपण सुटू की नाही? हो की नाही? कोणी सोडवलं तर सुटू शकतो की नाही? मग अशा मुक्त पुरुषाने आपल्याला मुक्ती दिली तर समजायचं की तो मुक्त झालाय. दादा भगवान मुक्त पुरुष होते, त्यांनी असंच विज्ञान दिलं आहे. शिवाय या ज्ञानविधीमध्ये अज्ञानतेची मोठमोठी बंधनं तुटतात, त्यामुळे तुम्हाला मुक्तीचा अनुभव यायला सुरुवात होते. आता 2-3 दिवसांपासून असा अनुभव येतोय. तुम्ही मुक्त पुरुष आहात आणि आम्हाला काही ना काही ज्ञान देताय, म्हणून आमच्या समजुतीत फरक पडतोय.
हो, तुमची मुक्ती होईल अशी खात्री वाटते की नाही? कुठे दौंडाईला राहता का? दौंडाईचे? दोंडाईचा महाराष्ट्र. हा, चांगलं केलं आलात तिकडून. हा. आपला माणूस वाटतो ना, आपला म्हणतोय म्हणजे. जय सच्चिदानंद. हो, बोला. जय सच्चिदानंद. विजय कुमार, दिल्ली. बोला. जय सच्चिदानंद. हा. पूज्यश्री, ह्या अक्रम विज्ञानात भक्तीचा किती रोल आहे आणि ह्यात वाढ व्हावी यासाठी कोणते उपाय आहेत? तुम्ही शुद्धात्मा आहात का विजय कुमार आहात? शुद्ध. हा, मग विजय कुमार कडून भक्ती करून घ्यायची. तुम्ही शुद्धात्म्यात राहायचं. विजय कुमार कशी भक्ती करतात त्यांना पाहायचं, जाणायचं. चित्ताची एकाग्रता आहे, इकडे तिकडे पाहायचं. स्थिरता आहे, अस्थिरता आहे. म्हणून ती भक्ती करून घ्यायची, आपण करायची नाहीये. पूज्यश्री, दर्शन घ्यायचं, पूजा करायची, सगळं विजय कुमार कडून करून घ्यायचं. पूज्यश्री, प्रश्न ह्यासाठी विचारलाय की थोडा भक्तीमध्ये रस कमी वाटतो. माहित नाही का कमी वाटतो ते. नाही, आता त्यावर उपाय एवढाच आहे की जे काही सगळे करतात ते करा. आज गरबा आहे तर चला आपण गरबा बरोबर करूया आपण. हे सुरू केलं. असं नसेल येत तर असं करत राहायचं. असं नाही, ते तर सगळं करतो. पण असं झालं की झालं, मग काय. नाही, असं तर सगळंच करतात, पण बघतो ना साऱ्या महात्म्यांमध्ये ती भावना एवढी हा, भरलेली असते. चालेल ना, आम्ही पण बस. करतो, असं नाही करत. पण ते जे काय- वाटतं ना की भावविभोर होऊन करतात तेवढं काही नाही होऊ हरकत शकत. नाही. हा, किती भावविभोर होतो आणि किती भावविभोर होत नाही विजय कुमार, ते पाहायचं. ते आपलं काम आहे. कारण प्राणप्रतिष्ठेमध्ये स्पेसिफिकली एवढ्यासाठी आलोय की ही जी थोडीशी भक्ती असते ना की चला काही अंतराय तुटतील, काही दिसेल किंवा काही असेल, तो प्रवाह थोडा आपल्यातही येईल. नाही, काही हरकत नाही. कमी जास्त होत राहतं, प्रवृत्ती आहे. हा. पण आपल्याला तर ज्ञानातल्या 5 आज्ञांचं पालन करताना कोणाला दुःख द्यायचं नाहीये. तेवढी जागृती तर आहे ना. हो, ते तर सारं सेट ऍक्च्युली ज्या 5 आज्ञा आहेत ना त्यांचं हा. पालन, ती सगळ्यात उच्च अशी ज्ञानाची भक्ती आहे बघा. हा हा आता आज्ञेत राहायचंय, तोच निश्चय, कोणाला दुःख नाही द्यायचं, समभावने निकाल करायचा आहे, निर्दोष पाहायचा आहे. हा तीच ज्ञानाची भक्ती आहे. हा नाही, ते तीच तर सेट झालं. ज्ञानभक्ती, त्यामुळेच मोक्ष होईल. हा हा पण ही प्राकृत भक्ती आहे, ती विजयकुमार कडून करून घ्यायची. हा विजयकडून काही कमी जास्त होईल तर हरकत नाही, पण आपण सहन करून सगळ्यांना सहकार्य करत राहायचं, सहवासात राहायचं. हा तेव्हा आपण वेगळे नाही होत. तो भक्त गरब्यासाठी आहे, आपण खुर्चीवर बसायचं, उगाच वेळ वाया घालवतोय असं नाही करायचं. नाही, असं तर नाही. हा, आरती करायची तेव्हा आपण एकदम करायची. हा. विजयकुमार नीट कर, हा, भावना कमी जास्त असेल हरकत नाहीये, पण बघा, हा. पण आपण एकत्र राहायचं सगळ्यांबरोबर. जे घडतंय त्यात सामील होत राहायचं, ठीक तर आहे. त्याला आपली भक्ती म्हटलं जाईल. वेगळं केलं तर ती विराधना होईल. हा हा ही आराधना, भक्ती म्हणजे आराधना. हा हा ठीक आहे. जय सच्चिदानंद. ज्योती वेरावळ. बोला. मोह संपत नाही मनातून मुलीचा. इतर खूप सारे फायदे होतात पण मोहातून बाहेर नाही पडत. हा, कुणाचा मुलीची. मोह वाटतो? हा, मुलीचा. त्रास खूप होतो मुलीचा हा, मग विचार मोहाने करून. दुःख नाही द्यायचं. मोह तर बंद होणार नाही. पहिली लेवल सुधारा, दुःख द्यायचं बंद करा. ज्यांच्याबरोबर मोहाचा व्यवहार आहे, ज्यांचा आपल्याला मोह वाटतो त्यांना दुःख नाही द्यायचं. दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं. समजलंय का आता हे? हा, मग तर- हळूहळू कमी होईल ते. आणि चरणविधी रोज नाही करू शकत. हा, मग दिवसातून रोज नाही करू शकत. हा, नाही होऊ मग शकत. कोण थांबवतो तुम्हाला? माहित नाही का असे. मग त्यासाठी कधी-कधी निश्चय रोज ठाम करा होते. आणि शक्ती मागा दादाजींकडे. नेमाने मी ते करू शकेन अशी शक्ती द्या. हळूहळू नियमित व्हायला लागेल. पण चरणविधीनंतर फायदा खूप झालाय, चांगलं हा. वाटतंय खूपच. शिवाय आवरणी गळून पडली आहेत खूप आता सारी. तुम्ही हा निश्चय कराच बघा. ही सोडून द्यायची गोष्ट नाहीये बघा. अशी कृपा करावी आणि हो, बरोबर आशीर्वाद आहे. द्यावा. हा, बरोबर आहे. संजय बंगाडे, नागपूर. नाही, अविनाश ठोक, अमरावती. जय सच्चिदानंद. प्रमोद शाह, गुलाबन, मध्य प्रदेश, जिल्हा अच्छा, विदिशा. प्रमोद बोला. माझा प्रश्न असा आहे की कोणत्याही चिकट फाईलचा समभावाने निकाल करणं हे आपल्या पुरुषार्थावर अवलंबून आहे का? हा, समभाव राखणं तो आपला पुरुषार्थ आहे. आणि प्रमोदजींमध्ये काही उतार चढाव होत असतील, कधी विषमभाव उत्पन्न झाले तर तो भरलेला माल आहे. आपण त्यांच्यातलाही समभाव सांभाळायचा. प्रमोद बघ, समभाव राख. त्याबद्दल प्रेमही वाटून नाही घ्यायचं, द्वेषही नाही करायचा. तरी वाटलंच तर प्रतिक्रमण करून पुन्हा समभावात यायचं. बघा, आपलं त्यांचं- ध्येय, निश्चय, समभाव ठेवणं, त्या
त्यासाठी निश्चय असायला हवा. मग त्यांचा म्हणजे परिणामाची वाट बघत बघत जर ती चिकट फाईल हे जगच सोडून गेली किंवा आपण ह्या दुनियेतून निघून गेलो तर काय हिशोब बाकी तसाच राहील का? नाही, खूप सगळा पूर्ण होईल, घाबरू नका. नाही, मला तर निर्भय वाटतंय ह्या ज्ञानानंतर. शिवाय कोणाच्या मृत्यूचं भयही वाटत नाही. पण समभावाने निकाल करताना थोडं व्याकुळ व्हायला होतं. निकाल झाला तर आणखी हो, तुमची सरळपणे- भावना आहे तीच तुम्हाला वाचवेल. तुम्हाला समोरच्या व्यक्तीबाबत जर रागद्वेष नसतील तर मग जोखीम येणार नाही. कोणाचाही देह जरी सुटला तरी खूप सारी कर्म संपल्यावरच देहाचं कार्य पूर्ण म्हणजे स्थूल कर्म संपल्यावर देहातून सुटका होते बघा. शिवाय भावनेत तर 100% सत्यता होती, समभाव राखायचा आहे. मग त्यातून आपल्यात समभाव येईलच. ह्या फाईलचा हिशोब याच जन्मात इथेच पूर्ण होणार आहे. बरं, शिवाय आपल्या घरातल्या अनेक चिकट फाईल्स आहेत आणि ज्या कोणी आहेत त्यांच्यासाठी आपण कशा प्रकारच्या प्रार्थना करण्यात ज्यामुळे ज्या ह्या ज्ञानात येतील म्हणजे त्यासाठी ती बस काय? तेवढीच प्रार्थना शुद्धात्म्याला करायची. यांचे अंतराय तुटावेत, सत्संगात यावेत, ज्ञान मिळवावं आणि एकमेकांसोबत रागद्वेषाविना समभावाने निकाल करावा, अशी भावना करायची. अशी शक्ती यावी हो, यामुळे इथे हो. सुद्धा या ज्ञानाचा बरोबर आहे. जय सच्चिदानंद. प्रणाम. हं. राखी अशोक सोनार, नंदुरबार. नाही, जय अविनाश. सच्चिदानंद. अविनाश बोला. माझं नाव अविनाश ढोकळे आहे. बरं. 4 गतींमधून फिरल्यानंतर मग मनुष्य गतीमध्ये येतो जीव. म्हणजे मनुष्य गती जंक्शन आहे. आता बाकीच्या 3 गतींमध्ये तर कॉजल बॉडी नसते. तर मग मनुष्य गतीमध्ये आल्यानंतर इफेक्टिव्ह बॉडी कुठून येते? काय मग ती जन्म घेतल्यानंतर मरून जाते कॉझल का? बॉडी म्हणजे काय तर कॉझेस असं असतात जे जुने आहेत त्याचं फळ भोगण्यासाठी तुरुंगात जातात आणि नंतर पुन्हा बाहेर येतील. मग त्या समजा एखादा माणूस ग्रोसरी स्टोअर असणार आहे, किराण्याचा व्यापारी, त्याने गडबड केली, भेसळ केली, सगळा भ्रष्टाचार केला, मग पकडला गेला. तर 6 महिन्यांचा तुरुंगवास झाला त्याला. आता 6 महिन्यांनी जेलमधून बाहेर त्याच जागी तो येणार जिथे तो व्यापार करत होता. त्याचा स्टॉक तिथेच आहे, बँकेत कॅश आहे, थोडं काही घ्यायचं बाकी आहे, कोणाला काही द्यायचं बाकी आहे. तो सगळा व्यवहार पुन्हा चालू होईल. म्हणजे म्हणजे- आधीची जी आहे हां. कॉजल बॉडी आहे ती इफेक्टिव्ह तोच होईल. हिशोब आहे. हे एवढंसं कर्म पुण्याचं भोगून किंवा पापाचं भोगून पुन्हा इकडे आला. सगळी कर्म पूर्ण समाप्त नाही होत. एकच हे जे मोठं पुण्य कमावलंय त्यामुळे देवगतीत जाईल 1,00,000 वर्ष, 1,00,000 2,00,000 वर्ष, पुन्हा इकडे येईल मनुष्यामध्ये. मनुष्यात 12 मैलांच्या वर झाली कर्म तर परत 12व्या मैलावरती येईल आणि 40 मैलावरती आला पुन्हा जनावर गतीमध्ये जाईल किंवा मग 8 अवतार जनावर बनून पुन्हा 40 मैलांवरती येईल किंवा मग नरकात जायचं असेल तर वाईट कर्म भोगून पुन्हा नरकामध्ये येईल तो इथेच. जसा तो माणूस 6 महिने जेलमध्ये जाऊन पुन्हा किराण्याच्या दुकानात येतो ना, तिथे स्टॉक आहे. हे काय आहे तर 2 प्रकारची कर्म आहेत. एक समसरण मार्गावर डेव्हलपमेंटची कर्म आहेत, 20 मैल 25 मैल एक डेव्हलपमेंट करून पुढे प्रगती. शिवाय त्या प्रत्येक मैलावर कर्म बांधतो, गुन्हा करतो, गुन्ह्याची शिक्षा बघून पुन्हा डेव्हलपमेंटच्या टप्प्यावर येतो. अशी प्रगतीही करतो आणि जे रागद्वेष गुन्हे करतो त्याची वेगळी शिक्षा भोगून पुन्हा त्याच जागी येतो. म्हणजे नवी कर्म ती वेगळीच गोष्ट आहे. त्याचा जो स्टॉक पडून आहे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने पुन्हा व्यापार करणार आहे. बँकेत पैसा पडू नये, थोडा स्टॉक पडू नये आणि जो हिशोब बाकी राहिला आहे तो घ्यायचा आहे, द्यायचा आहे, तो पुन्हा व्यापार चालू होणार आहे. मग तेवढी जी कर्म जनावर गतीतली आणि नरक गती देवगतीमधली ती बघून पुन्हा येईल. समजतंय का तुम्हाला आता? हां. एक प्रश्न माझा आहे छोटा, की 70% जास्त जर दादा भगवानांच्या आज्ञेत राहिलात तर 1 किंवा 2 अवतार घ्यावे लागतील आणि मग कॉजल बॉडी तर खूपच कमी असेल. तर मग 1-2 अवतारातले आयुष्यमान खूपच कमी असेल? नाही, ते सोडून द्या. त्याचा विचार करायची गरजच नाही. 5 आज्ञांचं पालन केल्यावर सगळं काही हाती येईल जे मोक्ष मार्गावरती कामी पडेल. सिमंदर स्वामींजवळ पोहोचवेल तुम्हाला. त्या साऱ्याची मदत होईल. जय सच्चिदानंद. पुण्यानुबंधी पुण्य लाभेल 5 आज्ञांचं पालन केल्यावर. त्यामुळे सिमंदर स्वामींकडे जन्म होईल आणि पुढचा मोक्षाचा कार्यभाग पूर्ण होईल तिथून. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई, बोला. भोगतोय त्याची चूक लिहिली आहे, चूक आहे, हं. झाला तो न्याय पुस्तकातलं. हं. त्यात प्रश्नकर्ता विचारतो की क्रियेची प्रतिक्रिया आहे ही.
तेव्हा दादाजी म्हणतात त्याला प्रतिक्रिया नाही म्हणत, त्याला प्रोजेक्शन म्हणतात तुमचं. म्हणजे या दोन्हींमध्ये डिफरन्स काय? क्रियाला प्रतिक्रिया आणि प्रोजेक्शनमध्ये? ॲक्शनला प्रोजेक्शन म्हणतात आणि त्याचा रिझल्ट जो येतो त्याला प्रतिक्रिया म्हणतात. तर ही कॉजेस आहेत. पण पुढची गोष्ट काय आहे जरा बघावी लागेल. ॲक्शन त्याला प्रतिक्रिया नाही म्हणत, पण हे सारे प्रोजेक्शन आपले आहेत. प्रतिक्रिया म्हणाल तर मग ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट असेल. हे तर दृष्टांत देत आहेत. आपलंच प्रोजेक्शन आहे हे. इतर आपण- कोणाचा हात नाहीये. जेव्हा काही भोगावं लागतं ना का, तेव्हा काय म्हणणार आम्ही ॲक्शन केली म्हणून रिॲक्शनमध्ये भोगावं लागलं. दादाजी काय म्हणतात हे रिॲक्शन म्हणून नाही येत आहे, हे कॉजेस तुम्ही टाकली होती त्याचा परिणाम म्हणून हा रिझल्ट आलाय. हे प्रोजेक्शन जे केलं त्याचाच रिझल्ट आलाय. प्रोजेक्शन नको. प्रोजेक्शन म्हणजे योजना, कॉजेस टाकणं. ठीक आहे. एक बायको हवी, 2 मुलं हवीत, एक नोकरी हवी, असं झालं तर बरं होईल. मग ते दुसऱ्या जन्मात मिळतं. मग नंतर असं होतं की ही सारा दिवस बडबड करत राहते, कटकट करत राहते, अशी नको, शांत स्वभावाची हवी. म्हणजे आपलंच प्रोजेक्शन. मग पुढच्या जन्मात शांत स्वभावाची मिळते. आज 6 माणसं माझे मित्र येणार आहेत, जेवण मिळेल का वेळेवर? मग आपल्याला राग येतो. हो की नाही ते सांग ना. हे बनवायचं आहे ते, आणि जेवताना बघा 2-4 पदार्थ बनवायचे, सगळं ठरवलं, त्यातून एखादा राहून गेला असेल तर दुःखी होतील. म्हणजे बाबा रे, बायको मिळाली ते आपलं प्रोजेक्शन होतं. भोगतो आहे त्याची चूक, आपण कॉजेस टाकली होती, इफेक्ट आला, त्यांचा काय दोष आहे? प्रतिक्रियेचं तर कसं आहे की आता ही जी भिंत आहे त्यावर हात मारलात तर आपल्याला लागतं, ती म्हणजे प्रतिक्रिया आहे. आपण ॲक्शन केली, त्याचा परिणाम तो दिसला आणि त्या प्रोजेक्शनचं फळ मिळालं. म्हणजे थोडा फरक असतो त्यामध्ये. दीपक भाई आपल्याला ओरिसामध्ये येण्याचं आमंत्रण देतोय. हो, आणि आपण इच्छा करूया. आम्ही लोक ओरिसामध्ये जेवढे महात्मे आहेत सर्वांना जगत कल्याणाचं निमित्त होण्यासाठी खूप शक्ती हो, मिळाली. एकत्र येऊन सत्संग करत राहा. आम्ही विचार करतोय तिकडे कसं हां. ओरिसामध्ये होईल प्रोग्राम. हां, हे लोक वर्कआउट करत आहेत. हां. राजुल जैन. जय सच्चिदानंद. कोण बा? सच्चिदानंद. अमरावती. पूज्यश्री राजूल हो जैन. हो, बोला. भावप्रतिष्ठा आणि प्राणप्रतिष्ठा यात काय डिफरन्स आहे? दोन्ही एकच आहेत, पण प्राणप्रतिष्ठेचे 2 प्रकार आहेत. भावनेतून प्राणप्रतिष्ठा होते आणि क्रियेतूनही होते, द्रव्यातून. म्हणजे पूजेचं सामान आहे, विधी विधान आहे, साऱ्या क्रिया कराव्या लागतात, तशा प्रकारची प्रतिष्ठा त्याला द्रव्य प्रतिष्ठा म्हटलं जातं. आणि भावनेतून होते. भगवानांबरोबर आत्मभावाची प्रतिष्ठा असते. मूर्तीमध्ये भाव, ती आत्मभावाची प्रतिष्ठा होते. म्हणजे आपल्या आत्म्याचे नाही एक्झॅक्टली अजूनही क्लिअर नाही झालंय ती पूज्यश्री. भावनेची आहे. भावनेतून प्रतिष्ठापना म्हणजे काय आहे? तर आपण भगवानांकडे जातो तेव्हा सिमंदर स्वामींचं भावपूर्णतेने दर्शन घेतो. त्यात पूजेसाठी चंदन हवं, हे ते हवं असेल तर तरी ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही. ही द्रव्य पूजा असते, ही भावपूजा असते. मानसिक पूजा, यात भगवानांचं स्वरूप आहे. वितराग भगवानांची स्थापना केली आहे, त्यांचं दर्शन घेतो, मोक्षमार्गावर प्रगती हो, वैराग्य आपल्याला प्राप्त हो, आपल्यासारखं अशी कृपा करा, अशी प्रार्थना केली तर भावपूजा झाली. बरं भाव म्हणजे काय? बरं आता या क्रमिकातील द्रव्याने केली जाते ती प्रतिमा, तर ही प्रतिमा की ती प्रतिमा, फळ दोघांचं सेमच असतं का? ॲक्च्युली सेम यात जास्त आहे. कारण भावप्रतिष्ठापनेत तत्वदृष्टी आहे आणि ते लौकिक आहे, व्यवहार आहे आणि विधी विधान आहे सगळं. आणि हे जे आहे लोकांची श्रद्धा आहे की नाही, चला हा विधी झाला, नंतर भावपूर्ण आपण हे लोक दर्शन घेतात. भगवान महावीर आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान पार्श्वनाथ आहेत, आणि भावपूर्णतेने लोकांचे भाव पोचतात आणि प्रतिष्ठित मूर्ती व्हायला लागते. इथे तर बघा ज्ञानदृष्टी आहे, तत्वदृष्टी, आणि तत्वदृष्टीमुळेच सगळं चैतन्य भावनेची प्रतिष्ठापना होते भगवंतांमध्ये, शुद्ध चैतन्य भावनेची. त्यातून खूप पॉवरफुल असं त्याचं फळ खरं तर हेच आहे. जेव्हा आत्मज्ञानी होते तेव्हा ती भावप्रतिष्ठापना योग्य प्रकारे होत होती. आता ज्ञान नसेल तरी भक्ती आहे, सेवा, आपली जी व्यावहारिक समज आहे आणि लौकिक क्रिया त्याच्या आधारे करायची. त्याचं फळ चांगलंच येतं. म्हणजे याचं फळ, या भावप्रतिष्ठापनेचं म्हणजे तत्वदृष्टीचं फळ तर फारच उच्च आहे. म्हणजे जी भावप्रतिष्ठा करून आपण जी घरी घेऊन जातो प्रतिमा आणि जे दर्शन घेतात मग त्यांचे पुण्य तर मंदिरातल्या म्हणजे मंदिरात जास्त असणार, कारण घरातले आपण 5च लोक दर्शन घेणार. हा ते तर म्हणजे दररोज 5 माणसांच्याच दर्शनाची भावप्रतिष्ठा होणार.
आणि इथे तर 500 माणसं रोजच्या रोज 1000 माणसं येत जात राहतील दररोज बघा. त्यामुळे तिथल्यापेक्षा 1000 पटीने फळ मिळणार आहे इथे. फरक तर पडणार आहे. हा नाही म्हणजे घरच्या म्हणजे आजूबाजूला मंदिराच्या संयोग नाही पण हो घरात मग प्रतिमा करा तर करा बरोबर आहे. तरी भावपूर्णपणे भगवानांचं दर्शन घ्यायचं आणि आमची हीच भावना आहे की पुढचा जन्म आपल्या शरणी असावा, तसाच जन्म मिळावा अशी कृपा करा. आणि ह्या संसारातही आता कोणती विनाची गोष्ट नको आहे. हीच भावना आपण त्यांचं दर्शन घेताना ठेवायची सिमंदर स्वामींच्या दर्शनाच्या वेळी. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. वीरेंद्र पाटीदार. बोला. पूज्यश्री कोटी कोटी प्रणाम. वारण म्हणजे काय? वारण हो. हे निवारण. त्यातलं वारण म्हणजे काय की बघा ना, तो कुंभार असतो, तो माठ बनवतो हा तेव्हा तो बाहेरून थापड्या मारतो आणि हा. आतून हात ठेवतो. हा. म्हणजे खड्डा पडू नये म्हणून. हा. म्हणजे असा सपोर्ट देऊन काम करतात. आता वारण म्हणजे काय, त्याला सपोर्ट देणं. काही आपल्याला काम करायचं आहे हम्म. तर समजा आता आपल्या किचनमध्ये तो आचारी स्वयंपाक करतो बघा हा. आणि तो ते नीट करत नसेल तर आपल्याला सगळे लोक म्हणतील काय रागवा, सरळ करा, त्याला समज द्या, काय काम नाही बरोबर करत. हम्म. मग आपण काय करतो, आपण त्याला रागवायचं का? तरी आता त्याला रागवा असं वाटणं, तशी भावना वाटली तर हा. दादाजी म्हणतात आधी वारण ठेवा मनामध्ये हा. की नाही, शांतपणे त्याच्याशी बोलायचं आहे, ओरडणं रागवणं नाही, समजावून हम्म. सांगायचं आहे. हम्म. जरी बाहेरून रागवावं असं वाटलं तरी बघा हा. त्याच्या समोर आतून समजावून आपण नीट बोलायचं, शांतपणे बोलायचं आहे, त्याला वाईट नाही वाटणार असं बोलायचं आहे. हा. म्हणजे अंतरंगातील भाव आधी सुधारा, त्याला वारण म्हणतात. बरं. तर वारणमधून निवारण आणि निवारणातून निर्वाण, म्हणजे इफेक्ट जो येतो आहे हा. त्यात आपण कॉजेस सुधारले आहेत. हम्म. आणि कॉजेस सुधारल्यानंतर दुसरा जन्म सुधारेल. हा. तर हे विज्ञान आहे. तर वारण म्हणजे काय, तर नाही बाबा मुलाला रागवावंच लागेल म्हणजे हा. व्यवहारात रागवण्याचा व्यवहार करतात, आतून दुःख होऊ नये असं बोलायचं आहे, समाधान मिळावं असं बोलायचं आहे, म्हणजे भावना सुधारा. भावना सुधारणं. पण असं नाही, म्हणजे नाही असं कधीतरी होतं ना, बाबा लवकर कर लवकर कर लवकर कर, चल तिकडे जायचं आहे म्हणून घाई करायला अशा शब्दाने लोक धावतील. म्हणून बाबा रे शांतपणे, उतावळेपणा नको, त्यामुळे बॅलन्स होईल. हा. म्हणजे शांतपणे बोलण्यामुळे नॉर्मॅलिटी राहील. म्हणजे असं काहीतरी बोला म्हणजे आतून आपण आपलं सुधारू आणि बाहेर नॉर्मॅलिटी राहील. म्हणजे वारण अंतरंगातला प्रयोग आहे, उपाय आहे. हा. आणि क्रमण कशाला म्हणतात? अतिक्रमण, प्रतिक्रमण आणि याच्या नॉर्मल- पुढे क्रमण येतं का? नॉर्मल व्यवहार, कोणालाही दुःख होऊ नये अशा व्यवहाराला क्रमण म्हणतात. बरं. म्हणजे प्रथम हा. भावना अशी ठेवायची. नाही म्हणजे या बसा, चहा नाश्ता करा, हा. एकमेकांना दुःख होणार नाही हा. अशा व्यवहाराला क्रमण म्हणतात. बरं. पण नेमका कुठून आला हा? बस सतत मागतोच राहतोय, 2 वेळा चहा तर घेतला, हा. बिस्किट जास्त खाल्ली म्हणजे भाव बिघडले, म्हणजे अतिक्रमण. हा. आणि त्यावर पश्चाताप करायचा ते प्रतिक्रमण. हे भगवान मी माफी मागतो. हा. जय सच्चिदानंद. पूज्यश्री जय सच्चिदानंद अनिल परमार, भोपाळ. हो बोला. काय कशांमुळेच कर्मबंधन होतं का? कारण आपण हा. जो काही व्यवहार करतो त्यात कुठे ना कुठे आपल्याला हे तर वाटतच नाही की कशा होत आहेत, पण समोरच्याला असं वाटतं की कुठेतरी कशा होत आहेत. ॲक्च्युली तुम्ही ज्ञान घेतलंय का? हो, घेतलंय. तर मग आता यात अनिलचे कषाय आहेत, भरलेला माल. तुम्ही शुद्धात्मा झालात, तुमच्यासाठी तुमचे कषाय नाही आहेत, पण अनिलचे कषाय होतील. तर लोकांना नक्कीच आक्षेप असेल, बाबा तू हे चुकीचं वागतोस, असं नको करू. अनिलला सांगायचं प्रतिक्रमण कर. पण आपले भाव तर त्यावेळी पॉझिटिव्ह असतात. हो तसे आपले भाव आहेत, पण भरलेला माल तर वेडा वाकडा बाहेर पडेल. सोल्युशन काढा त्याच्यावर. आणि आपल्याला वाटतंय शिवाय समोरच्याच्या हिताचंही आहे ते दिसतंय आणि पॉझिटिव्ह सुद्धा आहे. हा, समोरच्याचं हित ते कोण नक्की ठरवतं? तुम्ही कसे ठरवणार की मी जे म्हणतोय त्यामुळे समोरच्याचं हितच होईल ते? ते काम बघून असं वाटतंय. हा, मग ते आपण आपल्याकडून त्याला दुःख होऊ नये असा व्यवहार करायचा आहे. आणि दुःख होत असेल तर ते हिताचं नाही आहे, त्याला आक्षेप घेणारच की तुम्ही क्रोध करता किंवा द्वेष करता किंवा थोडा आग्रहच करता, अभिप्राय ठेवता. म्हणजे त्याचा व्ह्यू पॉईंटही बघायला हवा आणि आपण आपला आग्रह सोडायचा. कितीही चांगली गोष्ट असेल पण दुसऱ्याला दुःख होईल, त्याला चांगलं नाही म्हटलं जाणार. पण त्यात दीपक भाई आग्रही नसतो आणि आपली काहीच अपेक्षा नसते, पण तरीही असं होतंच. आपला आग्रह नाही, अपेक्षा नाही, आपण तसं मानतो, पण समोरचा सांगतोय. बघा समजा आपण शांतपणे ट्रेनमध्ये उभे आहोत तरी आपला बूट दुसऱ्याच्या पायावर पडला किंवा म्हणजे आपल्या बूट ठेवला आपण त्याच्या पायावर, म्हणजे तर आपल्या पायातला बूट म्हणजे तर तो ओरडणारच ना. आपल्याला तर त्याला दुःख द्यायची इच्छा नाही आहे, पण ओरडतो खूप, शांत राहा, ज्ञानात राहा, अरे बाबा तुझ्या पाया बाजूला घे.
मग आपण मानतो की मी कुठे दुःख दिलंय, पण बूट त्याचा पायावर त्यामुळे दुःख होत आहे. पण पाय बाजूला घे, अरे गरज मी कुठे बाजूला, अरे बाबा पाय तर उचल लवकर, मला पाय दुखतोय. असा तो व्यवहार होतो. अहंकाराचं ओझं होतं समोरच्याला आणि आपली बुद्धी तापदायक ठरते. पण म्हणूनच दुःख होतं समोरच्याला. म्हणूनच आपण जागृतीत राहायचं आणि जागृतीत आपणच ठेवायची. जागृत राहायचंय. बरं, ठीक आहे, ओके. जय सच्चिदानंद. हॅलो, जय बोला. सच्चिदानंद. हा, श्याम बोलतायत ना, बोला. श्याम चौहान. चौहान, बोला. भोपाळहून. भोपाळहून. माझा प्रश्न असा होता की मी जेव्हा ज्ञान घेतलं होतं तेव्हा फारच जागृती असायची. आता 2 वर्षांपासून असं वाटतंय की मी एकदम डाऊन होतोय. तो तर भरलेला माल आहे. सुरुवातीला जेव्हा ज्ञान घेतलं तेव्हा जागृती वाढलेली असते, त्यावेळी भरलेला माल उपशम असतो, शांत. नंतर हळूहळू आपलं सत्संग कमी होतात किंवा जागृती कमी होते. पूर्वी बघा अज्ञानता होती आणि हा भरलेला माल होता, अज्ञानामुळे भरला होता. आता ज्ञान मिळालं पण तो माल मात्र बाहेर पडतो, व्यवहार घडतोय. वाणी विचार वर्तन सगळं अज्ञानातले, ती प्रवृत्ती बाहेर पडते. अशावेळी जागृती नाही राहिली तर हळूहळू प्रकृतीचा जोर वाढतो आणि भरलेल्या मालाचा जोरही वाढतो, त्यामुळे जागृतीला धक्का लागतो. म्हणूनच कमी जास्त थोडं जरी झालं तरी घाबरायचं कारण नाही. थोडा जोरात फोर्स लावा पुन्हा जागृतीचा. शांतपणे एका जागी बसा, दोषांचं प्रतिक्रमण करा. कुठे वेगळेपणाची जागृती ठेवण्यात चुकलो, कुठे निर्दोष म्हणजे कोणाला दोषी पाहिलं, असे काही जे दोष होतात सगळ्यांना धुणं चालू करा, त्यामुळे जागृती पुन्हा वाढायला लागेल. ठीक आहे, पूज्यश्री आशीर्वाद द्यावा. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मनोरमा जैन. बोला. मला हे जाणून घ्यायचे की जे आपले आपापसातले संबंध असतात ते व्यक्तीबरोबर असतात, त्यांच्यात आत्मा असतोच. मग पण तरीही आपण त्याच्याशी अज्ञानतेमुळे वेगवेगळे संबंध प्रस्थापित करतो आणि मग रागद्वेष वाढतो आणि संसारातले गुंते वाढतात. त्याऐवजी जी आपण आता प्राणप्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये आपण आत्मभावनेची प्रतिष्ठापना केली. त्याऐवजी जर आपण आपल्या संबंधामध्ये आत्मभावाची प्रतिष्ठा केली, म्हणजे आपल्या पहिल्या आज्ञेचे पालन केले, तर खूप सारे काम सरळ होऊ शकते. बरोबर आहे. म्हणूनच असे होण्यासाठी लहानपणापासूनच आपण असे संस्कार मुलांवर करायचे का? नाही, लहानपणापासून केले तर टिकणार नाहीत. त्यावेळी हळूहळू अच्छा. GNC मध्ये घाला, बेबी MHT, लिटिल हां, MHT, YMHT. हां, त्यामुळे हळूहळू त्यांच्यावर संस्कार होतील बरं. आणि नंतर गोष्टी पुढे हां करतील. हां, म्हणजे संबंधामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा दो- आत्मभावनेचीच करायची. हो, 2 दृष्टीने पाहायचं. रिलेटिव्ह मध्ये आंटी आहे, रिअल मध्ये शुद्ध आत्मा आहे. बरोबर. आणि रिलेटिव्ह मध्ये कोणत्याही आंटी बद्दल अभिप्राय ठेवू नका, हां हां नाहीतर आत्मभावनेच्या प्रतिष्ठापनेऐवजी अभिप्रायांमुळे नेगेटिव्ह भावनेची प्रतिष्ठापना होईल. हां. अभिप्राय तोडून टाकायचा हं. आणि निर्दोष पाहायचा हं. आणि रिअल मध्ये शुद्ध आत्मा आहे. अभिप्राय रहित होऊन जर तिथे आत्मभावाची प्रतिष्ठापना केली आणि अर्थात शुद्धात्म्याच्या दृष्टीने आपण बघायचे, हं. तर आपले रागद्वेष समाप्त होतील बरोबर का? आहे. जय याचसाठी आपण सच्चिदानंद. शुद्धात्मा बघत राहतो. अनंत ज्ञानी, अनंत दर्शनी, हां. अनंत सुखाचं धाम, हां. अविनाशी, अशा आत्मभावाने आपण पाहायचं त्यांच्याकडे. रिअल स्वरूपाला. रिलेटिव्ह मध्ये भरलेला माल आहे प्रकृतीचा, हां. आंटीविषयी, हां. त्याविषयी रागद्वेष हां. धरून ठेवायचा नाही. रिलेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह बघायला सांगितलंय पॉझिटिव्ह आपण पहा आणि आम्हाला. हां. भरलेला माल आहे तो भरलेला ज्ञान माल आहे. दृष्टीने. म्हणजे त्याचाही आहे माझाही आहे म्हणून निकाल हो, करायचा त्याचा. आपण सत्संगातून काय शिकलो, हां. कोणाचेही दोष दिसतात का आपल्याला स्वतःच चेक करा. बरोबर. असे दोष आपल्यात आहेत का? तो दोष आपल्यातही आहे. म्हणजे काही ना काही चुका असतीलच आपल्यात. बरोबर. दोष धुवून मग शुद्ध व्हायचं, त्यातून मुक्त होऊ. आणि समोरच्याचा भरलेला माल आहे प्रकृतीचा, तो निर्दोष आहे, हं. असं त्याकडे पहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.